नमस्कार मंडळी, मी सावी. तर बघू शकता इथे 3-4 दिवसाच्या नंतर मी माझ्या शॉपमध्ये आली आहे, कारण की 3-4 दिवस शॉप जे आहे ते बंद होतं. तर आल्या-आल्या बघू शकता इथे जे आहे ते अल्टरचं काम करायला घेतलेलं आहे, कारण की हे जे काम आहे तर ते हे मागे पडलं तर खूपच मागे पडतं. आणि हे 2 गाऊन आहे, तर 4 गाऊन होते एका कस्टमरचे. तर 2 गाऊन आहे मी त्यांना दिले होते अल्टर करून, म्हणजे खालून थोडंसं हाईट कमी करायची होती, फिटिंग करायची होती. हे सगळे जे अल्टर आहे ते केलेलं होतं. आणि ते आपले नेहमीचे कस्टमर असतात, तर त्यांचं जे अल्टरचं काम आहे ते सुद्धा आपल्याला करून द्यावंच लागतात. मग ते म्हणतात की आम्ही सगळे ब्लाऊज वगैरे शिवायला तुमच्याकडे येतो, तर अल्टरचं काम करायला कुठे जाणार. तर म्हणून मग त्यांचं जे आहे ते अल्टरचं काही टॉप होते, त्यालासुद्धा फिटिंग करायची होती, स्लीव्ज लावायची होती. अशा प्रकारचे जे छोटे मोठे होते, तर ते म्हटलं आटपून घेते आजच, कारण की मग हे मागे पडलं तर मागेच पडते आणि कामच्या याच्यामध्ये जे आहे ते विसरून जाते. तर आल्या आल्या सर्वात पहिले सुरुवातीला ह्याच कामापासून जे आहे ते सुरुवात केलेली आहे. नंतर असंच होतं. हे जे आहे तर गाऊन याला खालून जे आहे ते हाईट कमी करायची होती. त्यासाठी मी इथे चेक केली की माझ्या साईडचे ते कस्टमर होतं, त्याच्यामुळे मी आधीचे 2 गाऊन त्यांना माझ्या साईडचे करून दिले, तर व्यवस्थित आले. खालून 3 बोटाची म्हणजे 3 इंच कापड जो आहे तो पलटी करून शिलाई मारून दिलेली होती. अशा प्रकारे इथे जे चाललेलं आहे, तर हे जे काम आहे तर अल्टरचं हे खूप किचकट काम आहे, कारण की याच्यात भरपूर वेळ पण जातो. कधी-कधी खूप वेळ जातो. कधी-कधी जे रेडीमेडचे टॉप असतात तर त्यांना व्यवस्थित फिटिंगच येत नाही, कारण त्यांचे कट जे आहे ते खूप खाली राहतात. कोणाचे शोल्डर जे आहे ते खूप मोठे राहतात. कोणाचा गळा असतो, कारण एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल असे जे मापे राहतात, त्यांच्यामध्ये जी फिटिंग आहे ती व्यवस्थित अजिबातच येत नाही. आणि माप छोटं राहतं आणि कस्टमर कधी-कधी माप मोठ्या साईजचं घेऊन येतं. त्याच्यामुळे मग त्यांना जे आहे ते फिटिंग अजिबात बसत नसते रेडीमेड टॉपची. तर असं राहतं. पण गाऊन वगैरे तरी होऊन जाणार, पण टॉप जे आहे ते अजिबात कधी-कधी फिटिंग जे आहे ते किती काही तुम्ही मोजून मापून करा, होतच नाही. आणि त्यानंतर बघू शकता ते काम केल्याच्यानंतर मग मला जे काही मी आधी ब्लाऊज शिवून ठेवले होते, तर त्या ब्लाऊजला मला हेमिंग आणि हूक वगैरे सुद्धा लावून तयार करायचे होते. ते सुद्धा इथे आता असेच पडले होते आपल्या हाताखाली. आपण किती काही कारागीर ठेवा, पण जे वेळेवरचं काम वेळेवर द्यायचं असेल, तर काही काही गोष्टी आपल्याला सुद्धा इथे करून घ्यावंच लागतात. आता हे 3-4 ब्लाऊज आहे ते मी शिवून ठेवलेले होते, आणि त्यानंतर मग मी 3-4 दिवस शॉपच उघडलेलं नव्हतं. त्याच्यामुळे हे जे सगळे पेंडिंग कामं होते ते सगळे आता एका दिवशी म्हणजे आलेले करायला. तर तेच इथे चालू आहे. कोणत्या याला लावलेले होते, काही याला लावायचे होते, कारण की असं होतं एक दिवस जर आपण दुकान किंवा बंद ठेवलं तर सगळे कामाचा गोंधळ उडतं. त्याच्यामुळे एक दिवससुद्धा आपल्याला सुट्टी घ्यायची म्हटलं की थोडा विचारच करावा लागतो. पण काही इमर्जन्सी जर आलं तर काही उपायच राहत नाही. म्हणून मग हे अशा प्रकारे कामं रेंगाळलेले आहेत. तर आता हे सगळे मला आज जे आहे ते पूर्ण कंप्लीट करून उद्यापासून जे आहे ते नवीन कामाला सुरुवात करायची आहे. त्यासाठी आज जे जे आहे, ज्यांचे फोन आले, ज्यांचं काही करायचं आहे, कोणाचं शिलाई मारायचं आहे, कोणाचं हूक लावायचं आहे, कोणाच्या गळ्याला तुरपाई लावायची आहे, तर काही कटिंग करून ठेवलेलं आहे, काही जोडलेलं आहे. हे सगळं मला आज पूर्ण संध्याकाळपर्यंत कंप्लीट करून उद्यापासून मला पूर्ण माझ्या नवीन कामाची सुरुवात करेल. त्यासाठी आज जे काही झालं तरी चालेल, पण हे सगळे काम आटपूनच मला उद्यासाठी फ्री व्हायचं आहे. तर अशाप्रमाणे इथे माझं काम जे आहे ते चालू आहे. आणि आपण जर एकटंच हे सगळं हँडल करत असेल, तर त्याच्यामुळे आपल्यावर सगळी जबाबदारी येऊन राहते. तर त्याच्यासाठी आपल्यालाच खूप काळजीपूर्वक हे जे आहे, म्हणजे आपल्या अंगावर काम कोणतं पडू नये यासाठी आपण खूप काळजीपूर्वक काम म्हणजे करावं लागतं. जर आपल्या आता हाताखाली 3-4 कारागीर असेल, तर मग ते वाटून कामं घेतले जाते. आणि तेवढं मी काही करत नाही वाटून कामं. म्हणजे कारागीर फक्त आड हुक करायला आणि पिकोफॉल लावायलाच एक कारागीर आहे, आणि बाकीचं जे मी सगळंच मीच हँडल करते. त्याच्यामुळे मग सगळं वेळेचं वेळेवर केलेलं बरं राहतं. तर असं पण कधी-कधी होते, तर आपल्याला इमर्जन्सी येते, त्यासाठी मग हे असं काम राहतं, पडून पेंडिंग होऊन जातं. तर असं राहतं. आणि हे जे काम आहे एकट्याने केल्याने तर कुठलंही काम समजा मोठं आहे की तर ते तुम्ही एकट्याने तर होतच नाही, तर घ्यावंच लागते कोणाची मदत. एखादे कारागीर किंवा मदत म्हणजे घेतल्याशिवाय होतच नाही. पण आता काही इलाज नाही, कारण की हे जे काम आहे, तर माझं जे शॉप आहे आता 3-4 वर्षे झालेले आहे लावून. तर एवढं काम आहे, भरपूर आहे काम. पण ते कधी-कधी असते की कारागीर आपल्याला भेटतच नाही, कारण भेटले तर ते व्यवस्थित राहणार नाही. म्हणजे त्यांची व्यवस्थित आपल्याला चेक करावं लागते, फिटिंग व्यवस्थित करतं का. सर्वात पहिले म्हणजे फिनिशिंग.
जर आपण त्यांना ब्लाऊज शिवायला दिलं किंवा ड्रेस शिवायला दिलं तर त्यांचं फिनिशिंग कशी असली पाहिजे, फिनिशिंग, फिटिंग आणि त्यांचं काम करायचं स्पीड, काम करायचा उत्साह, ह्यासुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागतात. नाहीतर मग आपण कुठल्याही कारागिरांना दिलं आणि व्यवस्थित नाही केलं तर ते कस्टमर आपल्यावरच नाराज होतात. त्यासाठी आणि आपले कस्टमर बिघडू शकतात. त्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यासाठी इथे मी कुठलाही कारागीर न ठेवता मी एकटी स्वतः करते. थोडा वेळ लागतो आणि थोडी घाई होती कधी-कधी. जेव्हा सीझन असते तेव्हा पण मी मॅनेज करते आणि सगळं, आणि त्यानंतर हे सगळं हँडल करून मी माझं स्वतःचं स्वतः करते. कधी-कधी होते खूप जास्त गडबड होते किंवा खूप जास्त हे पण होते. पण काही कस्टमर असतात की ते आपल्याशिवाय शिवतच नाही आणि ते म्हणतात की ठीक आहे 4 दिवस लेट द्या पण तुम्हीच शिवा, असे पण काही म्हणणारे असतात. तर म्हणून मग मी हे सगळं एकटीच करते. तर बघू शकता इथे आता त्या ब्लाऊज घ्यायला येणार होत्या, त्याच्यामुळे मग मी आताशी हे ब्लाऊज करायला घेतलं हुक वगैरे लावून. आणि अस्तरचं जर ब्लाऊज असले तर त्याला पाठीमागून एकच हेमिंग पट्टी राहते, म्हणजे तुरपाई करायची पट्टी, आणि आड आणि हुक. तर 5 हुक आणि 5 आड हेच करायचं राहतं. तर हे सगळं आटोपलेलं आहे चिल्लर काम. आता हे जे ब्लाऊज दिसत आहे तुम्हाला खाली इथे टाकलेले, हे ब्लाऊज आहे आता कट करायचे. आणि काही याचे अस्तर आणायचे होते आणि काही याचे जेवढे अस्तर आणलेले होते ज्या ब्लाऊजचे ते ब्लाऊज म्हटलं थोडंसं कटिंग करून घेते, म्हणजे उद्यासाठी मला थोडंसं फ्री राहणार की आलेलं डायरेक्ट फक्त शिवायला बसावं लागेल यासाठी. तर याच्या आधी लाईटसुद्धा गेलेली होती. लाईट गेली तर मग काही कामच होत नाही, कारण थोडा अंधार पडतो आणि आभाळसुद्धा आलेलं होतं. तर काही हेच राहत नाही. त्याच्यासाठी मग म्हटलं चला आता हे सुद्धा इथे कटिंग करायला घेतलेलं आहे. आणि तिथे समोर काउंटरवर कस्टमर आले होते तर मी त्यांच्याशी थोडंसं मग मी बोलले. त्यांचं जे काय होतं ते घेतलं, माप लिहून घेतलं आणि कपडे घेत आहे. कारण की शॉप उघडल्यावर येतातच. तर ते कस्टमर येणार होते, त्यांनी आधीच मला फोन केलेला होता की तुमचं जेव्हा उघडं असेल तेव्हा फोन करा मला, म्हणजे मला जे आहे कपडे टाकायचे होते त्यांना 3-4 ब्लाऊज ते शिवायला. तर त्यांच्यासाठी ते आले होते. त्यांच्यामुळे मग मी इथे त्यांचंच जे आहे ते त्यांना दाखवत होते. ब्लाऊजचे गळे वगैरे हे सगळे दाखवले आणि त्याच्यानंतर मग मी इथे बघू शकता इथे खाली बसली. तर आता बघू शकता इथे कुठले याचं माप आहे, काय आहे, हे सगळं पाहून आता मी इथे कटिंग करणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा.